आणि आताच्या क्षणाची एक मोठी बातमी, मुंबईमधल्या टाटा कॅन्सर हॉस्पिटल इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कारण टाटा हॉस्पिटलला एक धमकीचा मेल आल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। पोलिसांकडून सध्या सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे, तर बॉम्ब शोधक पथक सध्या घटनास्थळी दाखल झालंय। तेव्हा आपण बघितलं की काही वेळा याबद्दलचे अपडेट जाणून घ्या। सूरज ओझा आपल्यासोबत आहे। सूरज सावंत आहे आपल्यासोबत। सूरज, काय नेमके अपडेट मिळत आहेत? नक्कीच टाटा रुग्णालय हे मुंबई काय तर देशातलं एक मोठं हॉस्पिटल आहे, कॅन्सर स्पेशलिस्ट त्या ठिकाणी उपचार केले जातात। महत्त्वाचं म्हणजे आज सकाळपासूनच त्या ठिकाणी पॅनिक वातावरण पाहायला मिळत होतं। पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत, त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन चालू आहे। तिथे धमकीचा मेल आल्याची माहिती ही वरिष्ठ सूत्रांकडून मिळते आहे। मात्र ज्यावेळी आम्ही संपर्क केला त्यावेळी त्या ठिकाणी मॉकड्रिल सुरू आहे, थोड्याच वेळात आम्ही लवकरच स्पष्टीकरण देऊ असं देखील म्हटलेलं आहे। त्यामुळे सध्या तरी कुठलीही धोकादायक वस्तू त्या ठिकाणी मिळालेली नाहीये। मात्र सर्च ऑपरेशन पोलिसांकडून सुरू आहे। जे रुग्ण आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं देखील कळतंय। दीपक, सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर भारताने खोलवरती घुसून पाकिस्तानला दणका द्यायला सुरुवात केली आहे आणि अशामध्येच पाकिस्तान